हॅलो फ्रेंड्स, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. रात्रीचे आता 5 वाजले आणि गणेश जयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज गणेश जयंती आहे, मागे महिन्यातली गणेश जयंती आहे आणि आमच्याकडं गावात आज महाप्रसाद असतो आहे मोठा गणपती मंदिराजवळ. आणि माझं चाललं आहे श्रीखंड पॅकिंग. श्रीखंडचं पॅकिंग संपलं आपलं शॉपीसाठी सगळा माल. इकडं श्रीखंड आहे, जास्त घेतलेलं नाही तुम्हाला दाखवायसारखं. आणि श्रीखंड पॅकिंग करून मग नंतर बासुंदी पण पॅकिंग करायचं आहे. बासुंदी पण संपल्या. गेले 15 दिवस माझा एक पण व्हिडिओ नाही आलेला. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण आमच्यात झालेली दुर्घटना वाईट आणि त्याच्यानंतर माझ्या पायाला पण जखम झालेली, खूप लागलेली माझ्या पायाला. पत्रा कापलेला, चालायचं ते खूप प्रॉब्लेम झालेला. अशा तऱ्हेनं मी सुतक घेतलं नाही, पूर्ण विश्रांती घेतल्या. खूप म्हणजे खूप धनुर्वाताचं इंजेक्शन केलं, ते माझा हात सुजलेला सगळा एवढा साईडनं सगळा. आणि पायाला तर खूप मोठी जखम होती, गंजलेला पत्रा घुसलेला पायात, सगळा रक्तांबळ पाय झालेला. त्यामुळं खूप त्रास झाला मला या 15 दिवसात. म्हणून मी जरा शूटकडे दुर्लक्ष केले. आजपासून मी शूट टाकण्याचा सुरुवात केल्या, नवीन सुरुवात केल्या शूट टाकायला. प्लॅन्टचे तर काम आपलं थांबत नाहीत, माणूस घेऊन आपलं काम चालू होतं प्लॅन्टवरचं, एक कामगार घेऊन. त्यामुळे प्लॅन्टचं काम काय आपलं थांबलेलं नाही. आणि श्रीखंड पॅकिंग करून आता नंतर स्वयंपाक वगैरे सगळं बनवून घ्यायचं. पाणी अजून आपल्या नळाला आलेलं नाही, अजून नळाला पाणी पण यायचं. बरीचशीच कामं पेंडिंग कामं राहिलेली आहेत सगळी, ती कामं सगळी करून घ्यायच्यात. ड्रायफ्रूट आहे आपलं श्रीखंडसाठीचं बदाम, हे बघा. आणि इकडं मी श्रीखंड आहे खूप सारं, आता उचलत दिसत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणारच आहे. हे बघा. चला तर मग पॅकिंग करून घेऊन नंतर मग आम्ही तुमच्याबरोबर तिथनं पुढचं माझं रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पॅकिंग करून सगळं घेणार. बदाम कट करायला किसणी आहे आपल्याकडं, ती प्लॅन्टवरती माझी किसणी विसरल्या. प्लॅन्टवरतीच मला पायाला माझ्या रॉड घुसलेला, गंजलेला, खूप त्रास झाला आहे मला त्याचा. आणि चालता येत नव्हतं, खूप म्हणजे खूप जखमच होती, सुजलेला पाय. अशा तऱ्हेनं 15 दिवस माझं रेस्ट घेण्यातच गेलं. मी प्लॅन्टचं पण काही काम केलेलं नाही 15 दिवसात, कारण पाण्याने डॉक्टरने सांगितलेलं पाण्यात पाय घालायचं नाही. आणि जखम होती, ड्रेसिंग होतं त्याला. मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही, कारण सगळ्या गोष्टी दाखवायचं म्हटलं तर परमिशन मिळत नाही मिस्टरांच्याकडं वगैरे घरातून. त्यामुळे मी ती काय तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही. धनुर्वाताचं इंजेक्शन केलं डॉक्टरांनी, सगळा हात एवढा असा सुजून सगळा गेलेला इथनं. अशा तऱ्हेनं 15 दिवस मी निवांत रिलॅक्स घेतलेले आहेत. चला तर पुढचं रुटीन मी आता शेअर करण्याचा प्रयत्न तुमच्याबरोबर करेन आजपासूनचं. ऑलमोस्ट शॉपीतला सगळा आम्हाला संपला आहे 10-15 दिवसात. दुर्लक्ष आहे खूप शॉपीकडं. आणि आता सगळं पॅकिंग करून मग शॉपी उघडायची आहे, त्यामुळं चाललं आहे माझं पॅकिंग. सगळं पॅकिंग करून आता मी घेणार आहे. आता 4-5 किलो शिल्लक आहे, सगळ्याच पॅकिंग करून घ्यायचं आहे. 6:15 वाजले. आपले श्रीखंड आणि बासुंदी आणि श्रीखंड पॅकिंग झाले. अशा तऱ्हेने शॉपीतलं सगळंच माल आपला संपलेला. 6:30 पॅकिंगला मला श्रीखंड आणि बासुंदीच्या 6:30 वाजत आलेत. मिस्टरांना ठेवला चहा, कारण रात्री त्यांनी ती कोणतरी पेशंट, एक मित्राचं कोणतरी रिलेटिव्ह होतं, त्यांना घेऊन गेलेलं. अपेंडिक्स पोटात तुटलेला, कोल्हापुरातनं सांगलीला असा त्यांचा दौरा झालेला. 3:30 वाजता पहाटे आलेले. त्यामुळं ते काही घरात नव्हते रात्री. आता दिवसभर दुपारपासून झोपले तर 3 वाजल्यापासून काम झाल्यानंतर. आता माझं चाललं आहे की सगळी पॅकिंग भरून द्यायची शॉपिंगमध्ये आणि स्वयंपाक बघूया
सगळेजण महाप्रसाद आहे तिकडे जाणार आहे. मग रॉकीसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी जरा थोडं बनवलं पाहिजे आणि पप्पाच्या प्रसादासाठी थोडासा शिरा बनवला पाहिजे. गोड काहीतरी बनवायचं. सकाळी जरा लाडूचं नैवेद्य दाखवलं आहे, आता शिरा दाखवणार आहे नैवेद्य. चला तर मग चहा देऊन आवरून पाणी येऊन गेले मला तापलं. पाणी काय पूर्ण भरलेलं नाही, थोडा वेळ चाले पाणी. बघूया. चला तर मग आता काय काय पुढे नियोजन लागते कामाचं वगैरे. मिस्टर जेवायला जाणार आहेत का पहिले विचारायला पाहिजे. ओ चहा झाला, येत आहे ना खाली? तुम्ही जेवायला जाणार आहे काय? हा बघू बघू म्हणतात, म्हणल्यानंतर बघूया आता काय होतंय ते. आपण 6:30 वाजलेत ऑलमोस्ट आणि आपलं पॅकिंग सगळं होऊन आता चहा मी घेणार आहे आता गरम गरम. आणि मग ही सगळं राडा आपण क्लीन करायचं आहे. इकडं आहे बघा अजून. हे सगळं क्लीन करून मग नंतर रॉकीसाठी आणि मायासाठी दोघांच्यासाठी काहीतरी स्वयंपाक बनवायचा आहे मला. बघूया काही स्वयंपाक बनवायचा. हे बघा चहा घेतला आता मी गरम गरम. आणि आता सगळं क्लीन करून घेणार, भांडी घासून घेणार, सगळे पाणी येऊन गेले. आणि मग नंतर मग स्वयंपाकासाठी बघूया. अवतार बघा माझा, दिवस झोपून काढलेला आहे सगळा आज. असा अवतार झाला आहे माझा आज. कारण हातपाय काय धुतलेले नाहीत अजून. उठलं आहे ते 4 वाजल्यापासून पॅकिंगच्याच पाठीमागं लागलेलं. आता स्वयंपाकासाठी काय बघूया. आमटी आहे, जरा थोडा भात आहे, भाकरी आहे रॉकीसाठी. म्हणजे जरासं गणपतीच्या प्रसादासाठी आपल्याला, बाप्पांच्या प्रसादासाठी घरातल्या गोड शिरा बनवायचा. चला तर मग कंटिन्यू. रात्रीचे 8 वाजलेत आणि मी असे पीसेस बनवून घेतलेत पनीर 65साठी. आणि इकडे मी आलं लसूण आणि मिरची असं हे जर असं पेस्ट बनवून घेतली मी. त्यात हे मिक्स करणार आहे. पनीर 65साठी ही राजेसाईचा चिकन 65 फ्राय मसाला मी वापरणार आहे. खूप छान आणि मस्त असं 65 बनते त्याचं. बघा जेवणाला कोण नाही म्हणून चाललं आहे माझं करायचं जेवायला घरात. आपण चिकन 65साठी अंड्याचा वापर करतो आहे. त्यात मी ह्याच्यात 1 चमचा दही ॲड करणार आहे, कारण ही व्हेज रेसिपी आहे त्यामुळे. हे सगळं मिश्रण मॅरिनेशन करून मुरवत ठेवणार आहे. असं हे सगळं मॅरिनेशन करून मुरवत आणि तळेपर्यंत मुरवत ठेवणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण तळणार आहे तोपर्यंत मॅरिनेशन आपण असली मुरवत ठेवणार आहे सगळे. ह्याच्यात मी आलं लसूण मिरची, दही 2 चमचे आणि तो राजेशाहीचा चिकन 65 मसाला आणि मीठ अशा तऱ्हेने. कढीपत्ता आज काय टाकलेलं नाही मी, कढीपत्ता अवेलेबल नाही. रात्रीचे 8:30 वाजलेत. पनीर 65 मस्त असं गरम गरम तयार आहे. या सगळेजण पनीर 65 खायला. आजचं जेवण आपलं हीच आहे. भात जर खाऊ वाटला तर खाणार आहे, नाही तर एवढंच फक्त खाणार आहे. मस्त वरून क्रंची आणि आतनं पूर्ण सॉफ्ट आहे बघा. असं मस्त असं पनीर 65 तयार झाले. या सगळेजण खायला. 8:30 वाजलेत रात्रीचे आणि मस्त असं पनीर 65 कांदा आणि कोबीजला सॉस मला नाही आवडत त्यामुळे मी सॉस नाही घेतलेला. या सगळेजण मस्त असं गरम गरम पनीर 65 खायला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन कोण असलं तर सबस्क्राईब करा. शुभरात्री सगळ्यांना.